आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. साखरेच्या दरवाढीचा चहाला तडका. 10 रुपयांचा चहा आता 15 रुपयांना. सर्वसामान्यांच्या रोजच्या दिवसाची सुरुवात ज्या चहाच्या कपाने होते त्या चहाच्या कपासाठी आता नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसापासून साखरेच्या दरात वाढ झाल्याचा थेट परिणाम आता चहाच्या दरावर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. साखरेच्या दरात वाढ झाल्याने चहा विक्रेत्यांनी चहाचे दर वाढवले आहेत. धुळे शहरातील अनेक चहा विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 8 दिवसापासून साखरेच्या भावात वाढ झाली आहे. साखरेचा भाव सुमारे किलोमागे 80 रुपयांपर्यंत गेल्याने चहा तयार करण्याचा खर्च वाढला आहे. याशिवाय दूध, चहा पावडर, गॅस आणि इतर साहित्याच्या वाढत्या किमतींचाही परिणाम चहा विक्रेत्यांवर होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी 10 रुपयांना मिळणारा चहाचा कप आता 15 रुपयांना मिळत असल्याची माहिती चहा टपरी चालकांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. म्हणजेच एका कपामागे थेट 5 रुपयांची वाढ. रोज सकाळी कामावर जाण्यापूर्वी चहाच्या टपरीवर थांबणारा कामगार असो, व्यवसायानिमित्त बाहेर पडलेला नागरिक असो किंवा मित्रांसोबत चहाचा कट्टा करणारा तरुण असो, चहाच्या दरवाढीचा परिणाम आता प्रत्येकाच्या खिशावर जाणवणार आहे. 10 रुपयांचा चहा 15 रुपयांना गेल्याने महिन्याच्या खर्चाचे गणितही बिघडण्याची शक्यता आहे. दिवसाला 2 कप चहा घेतला तर पूर्वी 20 रुपये खर्च होत होते. आता त्याच 2 कपांसाठी 30 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच दिवसाला 10 रुपये आणि महिन्याला जवळपास 300 रुपयांचा अतिरिक्त खर्च होऊ शकतो. हा दर वाढण्यामागे नफा वाढवण्याचा उद्देश नसून वाढत्या कच्च्या मालाच्या किमतीमुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे. मात्र दुसरीकडे ग्राहकांचे म्हणणे आहे की महागाईने आधीच घर खर्चाचे बजेट कोलमडले असताना आता चहाच्या कपाची किंमतही वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. साखरेपासून दुधापर्यंत आणि चहा पावडरीपासून गॅसपर्यंत वाढत्या खर्चाचा फटका आता थेट चहाच्या कपाला बसणार आहे. त्यामुळे धुळे शहरात सध्या एकच चर्चा. चहाचा कप गरम आहे, पण त्याहूनही जास्त गरम झाले आहे चहाचे दर. आता साखरेच्या दरात झालेली ही वाढ कायम राहणार का? चहाचे दर आणखी वाढणार का? आणि या दरवाढीचा ग्राहकांच्या दैनंदिन बजेटवर किती परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाम मत मराठी न्यूज नेटवर्क, धुळे. आमचा चहाचा व्यवसाय 46 वर्षापासून आहे. आता साखरेचे भाव वाढले, चहा पावडरचे पण भाव वाढले, दुधाचे पण भाव वाढत आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढते. या महागाईमुळे आम्हाला चहाचा भाव द्यायला परवडत नाही. आणि आतापर्यंत लोकांची आम्ही सेवा केली आणि आतापर्यंत आम्ही सेवा करतो आहे. आणि आता लोकांचे भाव आल्यामुळे आणखी धंदे ठप्प होऊन गेले. आमचा व्यवसाय आता काय करायचं आम्हाला उमजत नाही. असं आता सरकारने त्याच्याकडे बघावं बा. आता साखरेचे भाव 100 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. आता 78 रुपयाचे भाव चालू आहे. 68 रुपये. नमस्कार, मी श्रीकृष्ण बिरसे, धुळे जिल्ह्यातला सामाजिक कार्यकर्ता आहे. या ठिकाणी चहाच्या टपरीवाला असता आज चहा 15 रुपये, एक फक्त कटिंग चहाचे 15 रुपये सर्वसामान्यांचे कमांड मोडलं या केंद्र सरकारने. कारण शेतकरी ऊस लावत नाही म्हणून ऊसामुळे साखर तयार होते, साखर निर्यात होते. आणि म्हणून मी केंद्र सरकारला एवढं सांगू इच्छितो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊसाचं पीक करावं, जेणेकरून आपल्या भारत देशाला साखर निर्यात होईल. आणि चहाचा कप कमीत कमी 10 रुपये, आता 10 रुपये होता, आता 15 रुपये झाला. म्हणून सर्वसामान्य नागरिक घरी पण चहा पिणं सोडून दिलेले. मी तर म्हणतो, अरे सरकार क्या तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, हेच मला म्हणावं लागेल. आता साखर तेल जर सणासुदीच्या वेळेस आवे ढवे करून टाकले तर शासनाने काय करते, काय व्हॉट इज दिस, हा सर्वसामान्यांचा सवाल आहे. म्हणून मी केंद्र सरकारला विचारणा करतो, विनंती करतो की चहा हा सर्वसामान्य नागरिकांचा, कामगारांचा आणि मध्यमवर्गीयांचा हा चहा म्हणजे त्यांचं अल्पाहार आहे. जर सकाळी चहा पिला नाही तर माणसाला सद्बुद्धी येणार नाही, त्याचं डोकं चालणार नाही. चहा पिल्यानंतर त्यांना तरतरी येते. जर जेवण केलं नाही तर जेवण ऊर्जा कशी येईल? तर सर्वसामान्य चहा पिल्यानंतर त्यांना ऊर्जा येते. म्हणून केंद्र सरकारने सर्वसामान्य मर्द मोडले. मी यांचा जाहीर धिक्कार, निषेध करतो. लवकरात लवकर साखर आयात करावी आणि साखरेचा भाव कमी करावा. दिवाळी सण येतो आहे. सर्वसामान्य लोक दिवाळी साजरा करणार नाही. मी केंद्र सरकारला विनंती करतो, लवकरात लवकर त्यांनी चहाचं जाऊ द्या. तुम्ही चहा विकणारच होते, पण जाऊ द्या, आम्ही ते काही बोलत नाही. पण चहा लवकरात लवकर कमी करावं, सर्वसामान्यांना न्याय द्यावा. नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज.
ठाम मत मराठी न्यूज. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849.